मागच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी 7.3 त्यातला आपण पार्ट 1 बघितला होता. त्याचे काही फॉर्म्युले पाहिले होते. फॉर्म्युले आपण त्या ठिकाणी मेन्शुरेशन मध्ये 7.3 साठी सेक्टर ऑफ सर्कल, त्यात मायनर सेक्टर, मेजर सेक्टर आणि दोघांची ऍडिशन जर केली तर ती किती यायला पाहिजे 360. फॉर्म्युले 3 होते, त्याच्यावर आपण 5 गणितं सोडवली होती. टोटल 13 गणित आहेत. पहिला एरिया ऑफ सेक्टर किती आहे थीटा अपॉन 360 इंटू काय येईल पाय आर स्क्वेअर. लेंथ ऑफ आर्क काय येईल थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. आणि एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू आर अपॉन 2 इंटू लेंथ ऑफ आर. तर अशा प्रकारे हे 3 फॉर्म्युले पाठ करून आपण त्या ठिकाणी गणितं सोडवली होती. त्यातलं पहिलं गणित आपण सोडवलं होतं. त्यामध्ये पहिल्या गणितात आपण फॉर्म्युला कोणता वापरला होता एरिया ऑफ सेक्टर, दुसऱ्यामध्ये लेंथ ऑफ आर, तिसऱ्यामध्ये एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू आर अपॉन 2 इंटू लेंथ ऑफ आर. याच्यात गिवन मध्ये थिटा नाही दिला त्यामुळे आपण तो त्या पद्धतीने वापरला. 4 नंबर मध्ये एरिया ऑफ सर्कल काढला, तो मेजर सेक्टर काढण्यासाठी मायनर सेक्टर एरिया ऑफ सर्कल मधून मायनस केला, हे समजून घ्या. 5व्या गणितामध्ये एरिया ऑफ सेक्टर थिटा नाही दिलेला म्हणजे तुम्हाला 3rd नंबरचा फॉर्म्युला येईल आणि तो आपण वापरला. आता 6 नंबरच्या गणिताकडे लक्ष द्या. 6 नंबर. इन द फिगर रेडियस ऑफ द सर्कल इज 7. त्यांनी रेडियस दिलाय, आपण गिवन मांडायला सुरुवात करूया. गिवन काय दिलाय रेडियस किती आहे 7 सेंटीमीटर. मेजर ऑफ आर्क MBN, लक्षात घ्या का हा पॉइंट. मेजर ऑफ आर्क MBN किती आहे 60 डिग्री. आता मेजर ऑफ आर्क MBN हा जर बघितला तर तुम्हाला तो MBN त्या ठिकाणी समजेल, तो आपण त्यावेळेस बघूया. विचारलं काय एरिया ऑफ सेक्टर, नंतर एरिया ऑफ OMBN. बघा का म्हणजे हा सेक्टर झाला MBN. पहिला एरिया ऑफ सर्कल आहे, दुसरा सेक्टर आहे आणि तिसरा MCN म्हणजे मेजर सेक्टर आहे. हा तुम्हाला जर मी बाय कलरिंग जर दाखवलं तरच तुम्हाला हा पॉइंट नीट समजेल. बघा हा पॉइंट जो दिलाय हा पहिला MBN चा आपल्याला काढायचा आहे. त्याच्यानंतर हा जो बॅक साइड आहे हा झाला मेजर सेक्टर याच्यातला, हा आपल्याला काढायचा आहे. गणित पहिले पॉइंट समजून घ्यायच्यात काय काढायचे. एकदा उत्तर काढायला घेतलं की तुम्हाला क्लिक समजेल. फक्त आपण काय काढतोय ते तुमच्या लक्षात येऊ द्या. तर 2 करत होतील, लक्षात घ्या. एक जो हिरवा रंग आहे तो एरिया ऑफ सेक्टर आहे OMBN. फॉर्म्युला काय येईल तुम्हाला माहिती आहे थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आणि MCN तो जर काढायचा असेल तर सर्कल काढून, म्हणजे आपल्याला एरिया ऑफ सर्कल तर आपण काढतोच आहे, त्याच्यातून तो मायनस केला की तुम्हाला आन्सर भेटेल. आपण इथे याचे 3 भाग करूया. लक्षात घ्या इथे आपण किती भाग करूया 3. पहिला त्यांनी तो हा 68 दिलाय का चुकून, तो 60 आतमध्ये, हा जो 68 केलाय तो 68 दिलेला आहे त्यांनी. तो पहिला एरिया ऑफ सर्कल इक्वल टू फॉर्म्युला काय पाय आर स्क्वेअर. मग आता पाय आर स्क्वेअर किमती टाकूया 22 अपॉन 7 इंटू आर किती आहे 7 त्याचा स्क्वेअर म्हणजे 22 अपॉन 7 इंटू 7 इंटू 7. बघा 7 आहे, हा 7 आणि एक 7 जाईल म्हणजेच किती येतील 22 इंटू 7 किती आले 154 सेंटीमीटर स्क्वेअर. पहिला आन्सर भेटला आपल्याला. द एरिया ऑफ द सर्कल इज 154 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा गिवन बघितलं आपण, गिवन काय दिलंय आर दिलाय किती 7. त्याच्यावरून आपण काय केलं पहिला एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला वापरला आणि आन्सर किती भेटतं आपल्याला 154. आता आपण सेकंड पॉइंट कडे वळूया. एरिया ऑफ OMBN हा एरिया ऑफ सेक्टर आहे. फॉर्म्युला येईल थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काढले त्यामुळे तुम्हाला इथे 60 थिटा 60 आहे अपॉन 360 इंटू हा किती 154. मग आता याच्यामध्ये
0 गेला 0 गेला, हा 0 गेला 0 गेला. 6 एके 6, 6 6 36 म्हणजे 154 भागिले किती येतील 6. मग आता 154 भागिले किती करायचे 6 करायचे. आता 6 दुने 12. तुम्ही पाहिजे तर भाग बाजूला करून बघा. 154 कितीने भाग द्यायचे 6 ने. 6 दुने 12 किती उरले 3. पुढचा 4 घेतला 6 पंचे 30 किती उरले 4. पॉइंट घेतला 0 घेतला. बघा आता 6 सकम 42 म्हणजे 6 पंचे 30. बघा लक्ष द्या 6 6 36. इथे 36 येतील, इथे किती उरले 4. आता पुढे 0 घेतला पुन्हा 6 येईल 6 6 36. 6 7 42. मग आता इथे 6 6 36 म्हणजे 6 6 येत राहतील. म्हणजे आपण हे आन्सर कसं लिहू शकतो 25.67 सेंटीमीटर स्क्वेअर. याचाच अर्थ 25.7 पण लिहिता येईल आपल्याला. कोणता आन्सर यामध्ये व्हॅलिड आहे? तुम्ही 2 पॉईंट घ्या किंवा 1 पॉईंट घ्या, कोणत्याही पॉईंटने तुम्हाला आन्सर भेटेल. मग शेवटी आपल्याला आन्सर रायटिंग करायचे. भागाकार काढून टाकतो मी, याची गरज नाही. रफ काम आहे हे, एका रफ पानावरती काम करायचे. काय आपल्याला म्हणता येईल एरिया ऑफ OMBN इक्वल टू किती 25.7 सेंटीमीटर स्क्वेअर. आता लास्ट पॉइंट काढायचा याच्यामध्ये, थर्ड काय तो एरिया ऑफ OMCN. हा मेजर सेक्टर आहे MCN. तो जर काढायचा असेल, हा एरिया ऑफ काय झाला मेजर सेक्टर इक्वल टू एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेक्टर. म्हणजे एरिया ऑफ OMCN हा काय झाला त्या ठिकाणी मेजर सेक्टर झाला. एरिया ऑफ सर्कल, आता एरिया ऑफ सर्कल आपण काढले पायर स्क्वेअर येतो सर्कल मायनस काय घ्यावं लागेल एरिया ऑफ OMBN हा किती 154 मायनस आपल्याला आन्सर किती आले 25.7. आता 154 यामधून आपल्याला 25.7 मायनस करायचं. इथे पॉईंट घेऊन 0 घ्या, इथे 3 येतील, इथे ह्याचा आला 6, इथे 4तून 6 जात नाही म्हणजे इथे 8 येते, इथे 5तून 3 गेले 2 म्हणजे 128.3 सेंटीमीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारे एरिया ऑफ OMCN किती आला 128.3 सेंटीमीटर स्क्वेअर. काय केलं फक्त आपण व्हॅल्यूज टाकत गेलो, तुम्हाला तीनही आन्सर त्या ठिकाणी भेटतील. पुन्हा एकदा गणित समजावून सांगतो, लक्ष द्या. या ठिकाणी तुम्हाला रेडियस दिलाय 7 आणि MBN तो जो काही आर्क आहे तो किती आहे 60 म्हणजे तो अँगल 60 झाला. तो अँगल 60 दिला, याच्यावरून आपण त्या ठिकाणी पहिला रेडियस वरून काय काढायचं एरिया ऑफ सर्कल. तर पायर स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला तर किती येतं 154 सेंटीमीटर स्क्वेअर. नंतर आपण OMBN एरिया म्हणजे सेक्टर येतो MBN, तो आपण कसं लिहायचं मी तुम्हाला फॉर्म्युलांमध्ये सांगितलंय. तर तो एरिया ऑफ सेक्टर आहे, तर फॉर्म्युला तिथं आपण 360 इंटू पायर स्क्वेअर, तर किमती टाकल्या तर 25.7 तुमचं आन्सर येतं. आणि लास्ट जो आहे OMCN हा मेजर सेक्टर आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की मेजर सेक्टर काढायचं असेल तर सर्कल मधून मायनर सेक्टर मायनस करायचा. तर त्याच्यावरून तुम्हाला 154 मायनस 25.7 तर आन्सर येतं 128.3 सेंटीमीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण 6 नंबरचं गणित सोडवलं. गणित सोपी आहेत. आता आपण 7 नंबरच्या गणिताकडे वळूया. आता 7 नंबरच्या गणिताकडे थोडस नीट लक्ष द्या. याच्यात काय काय दिलंय आणि काय काय विचारलंय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा
फर्स्ट आपण काय करूया, गणित वाचून घेऊया. रेडियस ऑफ अ सर्कल दिलाय 3.4. पेरिमीटर ऑफ अ सेक्टर दिलाय 12.8. फाइंड एरिया ऑफ PABC. म्हणजेच काय विचारलंय तुम्हाला, हा सेक्टर काढायचा आहे. लक्षात घ्या, हा काढायचा आहे. आता तुम्हाला त्या ठिकाणी काय काय दिलंय ते पहिले शोधूया. याच्यात थिटा दिलेला नाही बघा, तुमच्या लक्षात यायला पाहिजे. याच्यामध्ये काय दिलेला नाही, थिटा. पण रेडियस दिलाय, मग आपण गिवन पॉइंट मध्ये मांडूया याला. पहिला वाचा, रेडियस किती आहे, 3.4 सेंटीमीटर. क्वेश्चन वाचायचा. दुसरा दिलाय पेरिमीटर ऑफ सेक्टर इक्वल टू किती आहे, 12.8 सेंटीमीटर. आता त्या ठिकाणी पेरिमीटर जो आहे त्याची डायग्राम काढतो मी. इथे ही डायग्राम समजून घ्या, तर हे तुम्हाला पॉइंट लगेच कळतील काय येते. ही जी सेक्टर आहे ती काढतो मी डायग्राम. बघा, हा झाला रेडियस, हा झाला रेडियस, आणि ही झाली एल. एल म्हणजे लेंथ, लेंथ ऑफ त्या ठिकाणी आर्क झाली ती एल. एल म्हणजे काय, लेंथ ऑफ आर्क. मग पेरिमीटर म्हणजे सगळ्यांची बेरीज करावी लागेल. म्हणजे पेरिमीटर जर काढायचं असेल, पेरिमीटर ऑफ सेक्टर इक्वल टू आपल्याला त्या ठिकाणी आर प्लस एल. एल म्हणजे काय, लेंथ ऑफ आर्क. लक्षात ठेवा, हा पॉइंट आपल्याला इथे मांडावा लागेल. हा जो आहे हा लेंथ ऑफ आर्क आहे, आणि पेरिमीटर म्हणजे काय करायचं, आपल्याला ऍडिशन करायची. मग आता मी काय करतो इथे, लेंथ ऑफ आर्क, मग आर प्लस आर किमती टाकूया. पेरिमीटर दिलाय 12.8 इक्वल टू आर प्लस आर किती झाले, 2R. किंवा दोघांमध्ये किमती टाकून द्या रेडियसच्या. किती येईल, 3.4 अधिक 3.4 अधिक लेंथ ऑफ आर्क आहे. मग आता 12.8 प्लस हे किती झाले, इक्वल टू हे किती झाले, 6.8 प्लस लेंथ ऑफ आर्क, म्हणजेच लेंथ ऑफ आर्क इक्वल टू 12.8 मायनस 6.8. म्हणजेच 12.8 मायनस म्हणजेच काय, 6.0 म्हणजे 6 सेंटीमीटर. ही काय आली, लेंथ ऑफ आर्क. हा पहिला पॉइंट आहे, समजून घ्या. पहिला पॉइंट आपण इथे मांडला. आता पहिला पॉइंट मध्ये आपण लेंथ ऑफ आर्क काढली. कशावरून काढली ती, पेरिमीटरचा वापर करून. पेरिमीटरला आपण काय केलं, वापरून त्या ठिकाणी लेंथ ऑफ आर्क काढली. आता विचारलंय ते काढता येईल तुम्हाला. तो काय, एरिया ऑफ सेक्टर आहे. तसा पाहिला तर फॉर्म्युला आपल्याला सेकंड वापरायचा आहे. एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू R अपॉन 2 इंटू लेंथ ऑफ आर्क. हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. मग एरिया ऑफ सेक्टर म्हणजे काय, एरिया ऑफ P'(ABC) इक्वल टू आर किती आहे, 3.4 अपॉन 2 इंटू लेंथ ऑफ आर्क किती भेटला, 6. आता दोनाने भाग जातो बघा, 2 एके 2, 2 त्रिक 6, म्हणजे 3.4 गुणिले किती उरले, 3. मग आता गुणाकार करूया. 3 चौक 12, हातचाला 1, 3 त्रिक 9 1 10, म्हणजे 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच एरिया ऑफ P'(ABC) इक्वल टू किती येतील, 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. या ठिकाणी आपण किती काढला, एरिया ऑफ सेक्टर PABC याची व्हॅल्यू किती आली, 10. तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व फॉर्म्युले वापरून या ठिकाणी किमती काढायच्या आहेत. ही गणित एकदम शांतपणे व्यवस्थित एक एक सोडवले तर सोपी आहे, अडचण येणार नाही. परंतु जर गडबड झाली, पॉइंट समजले नाही, किंवा एखादा पॉइंट इकडे तिकडे जर झाला, मग तो गुणाकाराचा असो किंवा कुठलाही, तर तुम्हाला याच्यात उत्तर सहज चुकू शकतं. त्यामुळे प्रत्येक पॉइंटला, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. 8 नंबरचं गणित आहे. 8 नंबरच्या गणितामध्ये
थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगतो मी. इथे मी काय करतो, 2 भाग करून घेतो 8 मध्ये. काय दिलंय ते तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित. तुम्हाला आकृत्या काढल्याशिवाय हे कळणार नाही. त्यामुळे मी फर्स्ट पहिले आकृत्या प्रायोरिटीने काढतो आणि मग या 2 आकृत्या सोडवल्या की तुम्हाला इझिली हे गणित समजेल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय ते पण समजून घ्या आणि काय तुम्हाला फॉर्म्युला वापरायचे ते पण कळाले पाहिजेत. फाइंड द लेंग्थ ऑफ आर्क विचारले का, लेंग्थ, एरिया नाही. बरेच मुलं काय करतात, फॉर्म्युला नीट वाचत नाहीत आणि मग गणितांमध्ये उत्तर चुकून मग म्हणतात की सर आमचं चुकलं. तर आता पहिला आपण काय करूया, एक डायग्राम काढूया. त्या ठिकाणी याचे 2 भाग करू आपण डायग्रामचे. जे दिले त्याच्यातले 2 भाग बघा. पहिला ओ आहे, इथे आर, इथे एक्स आणि इथे क्यू, असं एक भाग केला आपण पहिला. आता सेकंड पॉइंट मध्ये आपण दुसरी डायग्राम घेऊया त्याच्यातली. त्यामध्ये हे रफ काढायचे आपल्याला केवढे, ओ एम वाय आणि एन. आता या सगळ्यांमध्ये हा अँगल दिलाय 60. बघा दोघांमध्ये पण अँगल किती, 60 आहे. एकाचा रेडियस ओ आर हा 7 आहे, म्हणजे हा पण किती, 7, लक्षात ठेवा. आणि दुसऱ्याचा 21 म्हणजे हा पण किती, 21. बघा, आणि तुम्हाला काय काढायचे, पायची किंमत घ्यायची 22/7. मग आता गिवन मांडूया, एक एक सोडवायला घ्या. आता आपण गिवन घेऊया. पहिल्यामध्ये रेडियस दिले 7, पाय किती घ्यायचा आहे, 22/7, थिटा आहे 60 दिलेलं आहे, आणि लेंग्थ ऑफ आर्क काढायचंय. फॉर्म्युला काय, थिटा अपॉन 360 इंटू 2πr. किमती टाकूया. थिटा किती आहे, 60 भागिले 360 गुणिले 2 गुणिले 22/7 गुणिले आर किती आहे, 7 आहे. एक एक सोडवूया. 7 गेला 7 गेला, 0 गेला 0 गेला, 6 एके 6, 6 6 36, 2 एके 2, 2 त्रिक 6, काय काय उरलं 22 भागिले 3. बघा लक्ष द्या. मग आता 22 भागिले 3 जर 3 ने भाग घेतला ते 3 7 21, एक उरला, 3 त्रिक 9, म्हणजे 3 पुढे येत राहतील, म्हणजे ज्याचा आन्सर किती, 7.3 सेंटीमीटर. म्हणजे पहिला लेंग्थ ऑफ आर्क कोणता आहे, तो आर एक्स क्यू, याची व्हॅल्यू किती आली, 7.3. याची व्हॅल्यू किती आली, 7.3. सेम तुम्हाला दुसरं सोडवायचंय. दुसऱ्यामध्ये काय काय बघा किमती, आर दिलाय 21, याच्यात आर किती आहे, 21 आहे. नंतर त्या ठिकाणी आपण याला आर कॅपिटल म्हणूया, थोडा दुसरा मोठा असल्यामुळे कॅपिटल आर म्हणूया. पाय किती घ्यायचा आहे, 22/7, थिटा किती येईल, 60, तो दिलेला आहे. म्हणजेच किमती आपण लेंग्थ ऑफ आर्क कोणता येतो, MYN इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू 2π कॅपिटल आर. थिटा किती आहे, 60 भागिले 360 गुणिले 2 गुणिले 22/7 गुणिले आर किती आहे, 21. आता 7 ने भाग जातो, 7 एके 7, 7 त्रिक 21, 0 गेला 0 गेला, 6 एके 6, 6 6 36, काय काय उरलं, 2 गुणिले 22 गुणिले 3 भागिले 6, 3 एके 3, 3 दुने 6, आणि ते 2 गेले 2 गेले, म्हणजे लास्ट किती उरतात, 22. म्हणजे लेंथ ऑफ आर्क MYN किती आला, 22 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे तुम्हाला याची लेंथ ऑफ आर्क MYN भेटते.
तर असे दोन आपण आकृत्या काढून हे गणित सोडवलं तर तुम्हाला एकदम इझी जाईल. सोपं गणित आहे. थोडंसं नीट लक्ष दिलं तर तुम्हाला सहज आणि सहज करू शकता. पुढच्या गणिताकडे वळूया. 9 नंबरचं गणित. आता 9 नंबरच्या गणितामध्ये सुद्धा काय काय दिलंय, काय विचारलंय हे मात्र तुम्हाला समजून घ्यावं लागेल. बघा, इन फिगर एरिया ऑफ PABC म्हणजे हा काय आहे त्या ठिकाणी सेक्टर आहे. रेडियस ऑफ सर्कल दिले 14, अँगल विचारलाय म्हणजे तुम्हाला हा अँगल विचारलाय आणि लेंथ ऑफ आर्क काढायची. कोणती? ABC ची, म्हणजे ही लेंथ ऑफ आर्क आहे. हा पॉइंट नीट समजून घ्या, म्हणजे ही लेंथ काढायची आपल्याला. याच्यामध्ये तुम्हाला काय दिलंय तर हा एक सेक्टर दिलाय आणि त्याच्यावरून एक रेडियस पण दिले त्याच्यामध्ये. रेडियस किती आहे? 14. मग आता गिवन पॉइंट मांडूया. तुम्हाला हे गिवन दिल्याशिवाय करणार नाही, गणित सोडवल्याशिवाय करणार नाही. लक्ष द्या. पहिलं काय दिलंय त्यांनी? एरिया PABC इक्वल टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर. हा काय एरिया ऑफ सेक्टर आहे. पॉइंट सगळ्यांना कळायला पाहिजे. हा काय एरिया ऑफ सेक्टर आहे. रेडियस दिलाय. रेडियस किती आहे? 14. तुम्हाला थिटा विचारलाय. अँगल म्हणजे थिटा. पहिला काय विचारलंय? थिटा. म्हणून आपण पहिला पॉइंट काढतोय. मग एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू फॉर्म्युला काय? थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर आहे. बघा, लक्ष द्या. मग आता एरिया ऑफ सेक्टर आहे 154 इक्वल टू थिटा काढायचा आहे भागिले 360 गुणिले 22/7 गुणिले आर किती आहे? 14 त्याचा वर्ग. म्हणजेच 154 गुणिले किती येईल? 360 गुणिले 7 भागिले, ते भागाकारात येतील, लक्षात घ्या. भागाकारात काय येईल त्या ठिकाणी? 22 गुणिले 14. 14 किती वेळा येतील? 2 वेळा. बरोबर. तिकडे थिटा तसंच राहील. आता आपल्याला हे सोडवायचे म्हणजे इथे भाग द्यायचे. तर भाग छोट्या छोट्या अंकांनी द्या. 7 1 7, 7 2 14. बघा, लक्षात घ्या. आता 14 ने 154 ला जातो. कसं बघा? 14 1 14, एक उरला. पुन्हा 14 1 14. मग आता काय काय उरलं ते लिहून घेऊया. 11 गुणिले 360 भागिले किती उरले? 22. आता इथे तुम्हाला काय करता येईल? भाग देता येईल. बघा, 11 गुणिले इथे 22 किती येईल? 11 1 11, 11 2 22. इथे एक राहिला कोणता तरी, नीट बघा कोणता राहिला आपला? 154 गुणिले 360 भागिले 7. इथे 7 1 7, 7 2 14. इथे 2 राहिले, हे हे 2 राहिलेले आहेत ना इकडे, ते राहिले आपले लिहायचे. ते 22 गुणिले इथे किती आहे? 2. 11 2 22. म्हणजेच थिटा बरोबर 360 भागिले किती येतील? 4. म्हणजे 4 9 36. म्हणजे थिटाची किंमत किती आली? 90. हाच आपल्याला अँगल आहे, तोच फाइंड आउट करायला सांगितला होता. बघा, कोणता फॉर्म्युला वापरला आपण? एरिया ऑफ सेक्टर. थिटा विचारले म्हटल्यानंतर तुम्हाला थिटाचाच फॉर्म्युला वापरायचा, हे मात्र लक्षात ठेवा. इथे 2 भाग करतो मी. हे तुम्ही व्हिडिओ 2 वेळा 3 वेळा बघितल्याशिवाय कळणार नाही. पहिल्यांदा ही गणित कळत नाही, बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. आणि स्वतः सोडवले तर कळतील. असे बघून तर तुम्हाला समजणारच नाही. पहिला काय दिलाय त्यांनी? एरिया ऑफ सेक्टर दिलाय. किती येतो? 154. नंतर रेडियस दिले किती? 14. आणि थिटा विचारले. फॉर्म्युला काय? एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. म्हणजेच थिटाची व्हॅल्यू गणित सोडवलं किती येतं? 90. आता लेंथ ऑफ आर्क फॉर्म्युला वापरायचं. ABC इक्वल टू, हा पहिला पॉइंट झाला. आता हा सेकंड आहे. थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर.
थिटा किती भेटला आपल्याला 90 भागिले 360 गुणिले 2 गुणिले 22/7 गुणिले किती येईल 14. किमती आहेत माहिती तुम्हाला. आता इथे 0 गेला 0 गेला 9 एके 9 9 चोक 36 7 एके 7 7 दुने 14 बे एके बे बे दुने 4 काय काय उरलं ते पहिले रायटिंग करून घ्या. 22 गुणिले 2 भागिले किती उरले 2. आता इथे 2 गेले म्हणजे किती उरले 22. म्हणजे लेंथ ऑफ आर्क ए बी सी इक्वल टू 22 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे हे गणित सोडवायचे. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. पहिले गिव्हन रायटिंग करत चला. सगळ्यात महत्वाचं गिव्हन आहे. पहिला सेक्टर दिलाय त्यांनी 154, रेडियस दिलाय आणि थिटा विचारलाय. तर पहिला फॉर्म्युला काय येईल एरिया ऑफ सेक्टरचा. थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. किमती टाकल्या तर थिटा किती येतो 90. नंतर लेंथ ऑफ आर्क काढायचंय. तर फॉर्म्युला काय येईल थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. तर किमती टाकल्या तर आन्सर किती येतं 22 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण कोणते कोणते गणित सोडवले आतापर्यंत लक्ष द्या. 6 नंबरचं एक झालेलं आहे आपलं. 7 नंबर आपण सोडवलं, 8 आणि हे 9. आता आपण 10 नंबरच्या गणिताकडे वळूया. आता 10 नंबरचं गणित बघा. रेडियस ऑफ अ सेक्टर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि अँगल्स दिलेत. त्याच्यावरून तुम्हाला काय करायचे, त्या ठिकाणी एरिया सेक्टर रेडियस ऑफ सेक्टर दिलेत आणि त्याच्यावरून आर्क ऑफ द सेक्टर 30 210 आणि एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करायचं. तर आपण एक एक फाइंड आउट करूया. लक्ष द्या. याचे मी किती भाग करतो 3, कारण का तर 3 अँगल दिले आणि सगळ्यांमध्ये एक कॉमन पॉइंट आहे, तो म्हणजे रेडियस. मी पहिला किती दिलाय 30, म्हणजे हा थिटा आहे. लक्षात घ्या, थिटा दिलाय 30. दुसऱ्यामध्ये थिटा किती आहे बघा, थिटा दिलाय 210 आणि तिसऱ्यामध्ये 3 राईट अँगल्स. मग 3 राईट अँगल्स म्हणजे 3 इंटू 90. याचा अर्थ किती झाले 270. बघा 3 अँगल्स आहेत 30. आता रेडियस तिघांमध्ये रेडियस किती येईल 7, जो कॉमन आहे. आणि विचारलंय एरिया ऑफ सेक्टर, म्हणजे तिघांमध्ये फॉर्म्युला काय येईल एरिया ऑफ सेक्टरचा. सोडवायला घ्या एक एक. बघा तिघांमध्ये आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल एरिया ऑफ सेक्टरचा. थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. इथे पण थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. मग आता किमती टाकूया. थिटा किती आहे 30 भागिले 360 गुणिले पायची किंमत किती घ्यायची त्यांनी दिलेली नाही, मग आपण किती घ्या 22/7 इंटू आर किती आहे 7. तो किती वेळा येईल 2 वेळा. मग आता इथे 1 7 गेला, हा 1 गेला, हे 0 गेला 0 गेला, 3 एके 3 3 एके 3 3 दुने 6 म्हणजे 22 गुणिले 7 भागिले किती येतील 12. आता इथे परत 2ने भाग दिला, बेसक 12 बे एके बे म्हणजे 11 7 77 भागिले 6. जर गुणाकार भागाकार केला तर 12.83 येईल. करून बघा. म्हणजे पहिल्याचा आन्सर एरिया ऑफ सेक्टर is
12.83 सेंटीमीटर स्क्वेअर. हे झालं पहिल्याचं आन्सर. आता एरिया ऑफ सेक्टर दुसरा घेऊया. थिटा फक्त चेंज आहे, बाकी सगळं सेम आहे. तर थिटा किती याच्यामध्ये 210 भागिले 360 गुणिले 22/7 गुणिले 7 किती वेळा येईल? 2 वेळा. आर स्क्वेअर म्हणजे 7च स्क्वेअर आहे. मग आता इथे भाग गेला, 7 गेला, 7 गेला, इथे 0 गेला, 0 गेला. आता 3 भाग जातो बघा. 3 7 21, 3 1 3, 3 2 6, काय काय उरलं? 7 गुणिले 22 गुणिले 7 भागिले 12. 2 जातो 62, 12, 2 1 2, 2 1 2, म्हणजे 7 गुणिले 11 गुणिले 7 भागिले किती येतील? 6. आता गुणाकार करून घ्या वरती. म्हणजे तुम्ही जर या दोघांचा गुणाकार केला, कोणाकोणाचा? 11 नंतर 7 आणि 7 यांचा गुणाकार करा. 7 7 49, म्हणजे तिथे किती येतील? 49 गुणिले 11 भागिले 6. मग 49 गुणिले 11 करा. किती येतात बघा? 49 गुणिले 11 539 भागिले 6 आणि यांचा भागाकार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर येईल 89.83 सेंटीमीटर स्क्वेअर. करून बघा. म्हणजे एरिया ऑफ सेक्टर इज 89.83 सेंटीमीटर स्क्वेअर. नीट लक्ष द्या. तर अशा प्रकारे आपण दुसरं गणित सोडवलं. आता तिसऱ्यामध्ये फॉर्म्युला वापरा. किती येतो? थिटा 270 भागिले 360 गुणिले 22/7 गुणिले आर किती वेळा येईल? 2 वेळा. 7 गेला, 7 गेला, जे जातात ते 0 0. आता इथे 3 जातो, 3 9 जातो, 9 त्रिक 27, 9 चौक 36, किती होते? 3 गुणिले 22 गुणिले 7 भागिले किती येतील? 4. बघा लक्ष द्या. आता वरती 7 त्रिक 21 गुणिले 22 भागिले 4 आहे, 2 दुने 4, इथे 11, म्हणजे 21 गुणिले 11 भागिले 2. आता 21 गुणिले 11 किती येतील? 231 भागिले 2 आणि 2 भाग दिला तर 115.50 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे एरिया ऑफ सेक्टर इज 115.50 सेंटीमीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहेत? यांचे एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करायचे आहेत. पुन्हा एकदा बघा, आपण काय काय बघितलं ते बघूया. 6 नंबरच्या गणितापासून लक्ष द्या. पहिलं त्यांनी 60 दिलाय, त्याच्यावरून तुम्हाला एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट केला, फॉर्म्युला पायर स्क्वेअर. दुसरा एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला वापरला, थिटा आपण 360 इंटू पायर स्क्वेअर. आणि शेवटी एरिया ऑफ मेजर सेक्टर काढण्यासाठी सर्कल मधून मायनस सेक्टर मायनस केला. 7 नंबरचं गणित लक्ष द्या. सर्कल मध्ये त्यांनी काय सांगितलं? रेडियस दिले आणि पेरिमीटर दिलाय, त्याच्यावरून तुम्हाला सेक्टर काढायचंय. पण आपल्याला पेरिमीटर म्हणजे काय करावं लागेल? तर रेडियस आणि लेंथ ऑफ आर्क याची ऍडिशन करावं लागेल. तर पेरिमीटर किती आहे? 12.8. मग आर प्लस आर किती झाले? 2R, किंवा आर प्लस आर म्हणजे 3.4 प्लस 3.4 6.8. ते मायनस केले तर आन्सर येतं 6. आता हा झाला लेंथ ऑफ आर्क. मग शेवटी फॉर्म्युला येईल एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू R/2 इंटू लेंथ ऑफ आर्क. म्हणजे एरिया ऑफ PABC इज इक्वल टू 3.4/2 इंटू 6. 2 भाग दिला, 2 त्रिक 6, 3.4 गुणिले 3 म्हणजे 10.2. तुमचा आन्सर आलं. 8 नंबरच्या गणितामध्ये याच्या 2 आकृत्या तयार केल्या.
दोघांमध्ये 60 डिग्री दिलाय आणि रेडियस दोघांमध्ये बदललाय. याच्यात 7 आहे, त्याच्यात 21 आहे. पायची किंमत घ्यायची 22/7. आपण वेगवेगळे सोडवले. पहिल्यामध्ये रेडियस, पाय आणि थिटा याची किंमत वापरून लेंथ ऑफ आर्क फॉर्म्युला येईल थिटा अपॉन 360 इंटू 2πr, तर 7.3 आन्सर येतं. आणि सेकंड मध्ये फॉर्म्युला तोच आहे आणि त्याचा आन्सर येतं 22 सेंटीमीटर. 9 नंबरचं गणित बघा. 9 नंबरच्या गणितामध्ये काही माहिती दिली, त्यात एरिया ऑफ सेक्टर दिलाय आणि थिटा काढायचा आहे. रेडियस दिलाय 14. फॉर्म्युला काय, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय स्क्वेअर. बाकीच्या किमती टाकल्या थिटा सोडून आणि सोडवला तर आन्सर येतं 90 डिग्री. आणि लेंथ ऑफ आर्कला आता थिटा भेटला म्हणजे आपण थिटा अपॉन 360 इंटू 2πr या फॉर्म्युल्यात 90 किंमत टाकून आन्सर येतं 22 सेंटीमीटर. 10 नंबरमध्ये 3 गणित आहेत. 10 मध्ये रेडियस दिलाय 7 आणि मेजर ऑफ आर्क ऑफ द सेक्टर दिलेत म्हणजे थिटा दिलेत आणि त्याच्यावरून तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर काढायचे. प्रत्येकात आर सेम आहे, थिटा मात्र चेंज आहे. पहिला 30, दुसरा 210 आणि तिसरा आहे 3 राईट अँगल म्हणजे 3 गुणिले 90 म्हणजे 270. मग आपण त्याच्यामध्ये फॉर्म्युला कोणता वापरला, एरिया ऑफ सेक्टरचा. तर एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला वापरला थिटा अपॉन 360 इंटू पाय स्क्वेअर आणि या किमती टाकून तुम्हाला आन्सर भेटतं. पहिल्याचं 12.83, दुसऱ्याचं भेटतं 89.83 आणि लास्ट भेटतो 115.50. अशा प्रकारे आपण या पार्टमध्ये आपण 10 गणितं सोडवली. नेक्स्ट लेक्चरला आपण 11, 12 आणि 13 या 3 गणितांना सोडवणार आहोत. आणि ज्यांना पुन्हा व्हिडिओ बघायचा असेल त्यांनी जॉमेट्री बाय नंदकुमार या चॅनलला जाऊन पुन्हा हा व्हिडिओ बघू शकता.